नमस्कार पालक मित्रांनो, आशा इन्स्टिट्यूट ऑफ ऑटिझमच्या दुसऱ्या भागामध्ये मी तुमचे पुन्हा एकदा स्वागत करतो. मी डॉक्टर दीपक. पॅरेंट्स कडून जे आपण अनुभव जाणून घेत आहोत त्या या दुसऱ्या भागामध्ये आपण स्वागत करूया स्पर्शच्या आई वडिलांचं. स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमामध्ये. नमस्कार. स्पर्श हा आमच्याकडे जेव्हा आला तेव्हा तो खूप कमी बोलायचा असं आम्हाला माहिती पडलं. हे खरं होतं का? हो, कमी बोलायचा तो, परंतु आता त्याच्यामध्ये बरीचशी सुधारणा झालेली आहे. स्पर्श जेव्हा शाळेमध्ये तुम्ही त्याला घेऊन गेले होते तेव्हा शाळेतल्या लोकांनी तुम्हाला काय सांगितलं होतं? की हा बोलत नाही, मग हा बोलतच नाही तर आम्ही याला शिकवायचं कसं, असा प्रश्न त्यांनी आम्हाला केला. पण त्याचं लर्निंग मध्ये कुठे काही कमी होतं असं तुम्हाला कधी जाणवलं का? नाही, सुरुवातीला पहिलेपासून असं त्याच्यात मध्ये काही कमी वाटलं नाही, परंतु शाळेमध्ये दाखल केल्यानंतर एकदम मुलांमध्ये किंवा ते तिथलं ऍटमॉस्फिअर त्याला ते काही सूट झालं नाही असं मला वाटते. आणि त्यामुळे तिथे बाकीच्या मुलांमध्ये मिक्सअप न होता तो एकटा राहायला लागला होता. पण आता गेल्या 4 महिन्यापासून स्पर्श आमच्याकडे ट्रीटमेंट घेतोय. कसा अनुभव आला तुमचा? या ठिकाणी त्याच्यामध्ये बराचसा बदल झालेला आहे. परंतु शाळेमध्ये आज पुन्हा त्याला नेलं असतं त्या ठिकाणी पुन्हा त्याच्यामध्ये तेवढा काही म्हणजे शाळेच्या विषयी एवढी आवड दिसली नाही मला तिथे. शाळेच्या वातावरणामध्ये तो कम्फर्टेबल नाही असं वाटतं तुम्हाला कधी कधी? पण जर आपण त्याच्यामध्ये अजून जर मेहनत घेतली तर पुष्कळसा त्याच्यामध्ये फरक जाणवेल असं तुम्हाला वाटतं का? हो, नक्कीच. कारण इथे जो ज्या दिवसापासून तो येत आहे त्याच्यामध्ये बराचसा बदल झालेला आहे. सलग बोलतो आहे, मध्ये मध्ये थांबायचा तो, पण आता तसं नाहीये. विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे सुद्धा तो बरोबर देत आहे. आणि त्याचं ऍक्टिव्हिटी मध्ये जे पार्टिसिपेशन आहे ते तुम्हाला कसं वाटलं बघून? समाधानकारक आहे एकदम. आणि मी बघितलं की तो बऱ्याच वेळा आता पूर्वी डान्स वगैरे नाही करायचा, खुलून नाही राहायचा, पण आता त्याच्यामध्ये ते पुष्कळसे प्रकार जाणवले. हो हो, आता डान्स करायला लागला आहे, सगळ्यांशी मिक्सअप होत आहे. फक्त त्याच्या शाळेविषयीच आम्हाला थोडीशी पालकांचा जो एक हे असतो की शाळेमध्ये तो कसा वागेल ही खरोखर त्यांची एक भीती त्यांच्या मनामध्ये असते. आणि मुलं शाळेमध्ये बरेच वेळा इंटरॅक्ट करताना थोडंसं घाबरतात. पण मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये जसं जसं त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट येईल शाळेमध्ये पण तो खूप कम्फर्टेबल राहील. आशा इन्स्टिट्यूट मध्ये तुमचा अनुभव कसा राहतो? खूप छान अनुभव आहे आम्हाला इथे. छान मुलांना इथे तुम्ही लोक सगळे छान मेहनत घेतात त्यांच्यावर आणि त्या ऑटिझम मधून काढण्यासाठी खूप मोलाचं योगदान आहे आपलं. तुम्ही समाधानी आहात? हो हो, जे आहे तिथे त्यांना टीचिंग करणारे त्यांचं सुद्धा विद्यार्थ्यांशी जे नातं आहे ते छान आहे. त्यांना छान वागणूक देतात ते, आणि बऱ्याचशा ऍक्टिव्हिटीज आहे ज्यातून मुलं व्यक्त होतात. तिरळे कुटुंब दाम्पत्य जे आहे ते अतिशय जागरूक दाम्पत्य आहे. त्यांनी आपल्या मुलाला वेळीच आमच्याकडे आणलं आणि मला वाटतं की असेच जागरूक दाम्पत्य जर राहिले तर मुलांमध्ये येणाऱ्या काळामध्ये नक्कीच सुधारणा होतील. मुलांमध्ये जे सोशल इंटरॅक्शनचा प्रॉब्लेम असतो तो बऱ्याच अंशी थेरपीजनी सॉल्व्ह होतो. तर मी पुन्हा सर्व पालकांना आवाहन करतो की ज्या प्रकारे तिरळे दाम्पत्यांनी आपलं जागरूकता दाखवली आणि मुलांमध्ये इंटरेस्ट घेतला त्याप्रमाणे सर्व दाम्पत्यांनी सुद्धा आपल्या मुलांमध्ये थोड्या बहुत जर काही प्रॉब्लेम्स असतील तर त्या नक्कीच दुरुस्त करून घ्यावा आणि येणाऱ्या काळामध्ये एक चांगला नागरिक बनवण्याकरता त्याला जरूर मदत करावी. धन्यवाद तुमचे, तुम्ही आमच्यासोबत इथे इंटरव्ह्यू मध्ये पार्टिसिपेट केल्याबद्दल. धन्यवाद. तुमचे सुद्धा धन्यवाद आमचे इंटरव्ह्यू घेतल्याबद्दल. धन्यवाद पालक.